श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मी जानकी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवर स्वागत करते आणि माफीही मागते, कारण भाग खूपच उशिरा आला. वेळ न दवडता मागच्या भागाची थोडीशी झलक पाहूयात. यशोदाबाई धर्माधिकारी म्हणजेच शिवायच्या काकू आई आलेल्या होत्या. आल्या आल्या त्यांनी सर्वांना धारेवर धरलं होतं. सिद्धांत बद्दलचं सत्य ऐकून त्या भावुक झाल्या होत्या. तर नमिता घर सोडून गेल्याचं सर्वांना दुःख झालं होतं. मात्र सिद्धांतने ती घर सोडून गेलेली नाही असं सांगितलं होतं. तेवढ्यात तीही झोपेतून उठून बाहेर आली होती. तिला पाहून सगळे आश्चर्यचकित झाले होते. तर यशोदाबाई रागाने लालबुंद झाल्या होत्या. कोणाचा काहीच आवाज नव्हता, म्हणून नमिताने डोळे चोळून उघडण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा ती सफल झाली तेव्हा यशोदाबाई पाहून तिच्या डोळ्यांवरची झोप उडाली होती. आता पाहूयात यशोदाबाई काय करतात ते. लगेच आपल्या कथेच्या भागाला सुरुवात करूयात. कथेचं नाव अग्निसाक्षी भाग 29. कथा लेखिका व कथा वाचन जानकी. इथे आमच्या जीवाला घोर लावून महाराणी गाढ झोपल्या होत्या. यशोदाबाई जोरात कडाडल्या. त्यांच्या त्या भेदरवणाऱ्या आवाजाने सगळ्यांचीच गाळण उडाली होती. नमिता तर गारदच झाली होती. तिथेच उभी राहून घाबरून त्यांच्याकडे पाहत होती. या, खाली या. तुमचं मुख दर्शन घेऊ द्या जरा आम्हाला. त्यांनी तिला खाली यायला सांगितलं, पण घाबरलेल्या नमिताची हिंमत होती कुठे तेव्हा. खाली गेल्यावर एकतर आपला अपमान होणार किंवा आपल्याला कामाला तरी लावणार, हीच भीती होती तिला. यापैकी कुठलंही तिला नको होतं. येतेस का आता, की मी वर येऊ? मी वर आले तर महागात पडेल हा तुला. यशोदाबाईंनी असं म्हणताच नमिता भरभर पायऱ्या उतरून खाली आली. आल्या आल्या त्यांच्या पायाशी झुकून पाया पडली. त्यांनी मात्र तिच्या दोन्ही दंडांना धरून तिला सरळ उभी केली. त्यांच्या स्पर्शात तिला भयंकर राग जाणवला. आता हा राग आपल्यावर बरसणार हे तिला समजलं. एवढा मोठा खेळ खेळायची, खोटं बोलण्याची तुला काय गरज पडली होती? त्यांनी रागाने तिला विचारलं. त्यांच्या प्रश्नाने ती तर गार झाली होती, पण घरचेही घाबरले होते. खेळ? खोट? कसलं खेळ काकू आई? कसलं खोट? मला नाही समजलं. तिने एक आवंडा गिळत विचारलं. समजत तर होतं, पण आता भोळेपणाचा आव तर आणावाच लागणार होता. पण बहुतेक ती विसरली होती. समोर उभी असलेली जगदंबा तिच्यापेक्षा जास्त हुशार होती. उगाच भोळी बनू नकोस. रात्री घर सोडून जाण्याचा खेळ खेळलास तू. सगळ्यांशी खोटं बोललीस. सगळ्यांच्या जीवाला टांगून खुशाल खोलीत आराम करत होतीस. माहित तरी आहे का तुझ्यामुळे सगळ्यांना किती त्रास झाला ते? जायचं जर नसतं तुला, मग का अशी त्रास देतेस? यशोदाबाईंनी झटकन तिचे दंड सोडत तिला जाब विचारला. आता काय उत्तर द्यावं हे तिला समजत नव्हतं. तिने सावित्रीबाईंकडे नजर टाकली तर त्या बिचाऱ्या खाली मान घालून उभ्या होत्या. तिच्यामुळे अनेकदा यशोदाबाई सावित्रीबाईंना तिला जरा वळण लाव म्हणत ओरडल्या होत्या. आताही तेच घडत होतं. बाकीचे उत्तराच्या प्रतीक्षेत तिच्याकडे पाहत होते. मला माफ करा काकू आई. कोणालाही त्रास देण्याच्या उद्देशाने मी तो निर्णय घेतला नव्हता. मी बॅग घेऊन आलेही होते बाहेर, पण उगाच मी डोक्यात राग भरून सगळ्यांना सोडून चालले आणि सगळ्यांनाही माझी गरज आहे या विचाराने मी निर्णय मागे घेतला. आपला बदललेला निर्णय कळवावा तर हॉलमध्ये कोणीही दिसलं नव्हतं. सगळेजण झोपायला गेले असतील असं वाटून सकाळी उठून सांगू आणि सगळ्यांची माफी मागू असं ठरवून मी खोलीत गेले होते. तिने खोटं उत्तर दिलं. त्या उत्तराने कोणाचाही समाधान झालं नव्हतं, पण विषय वाढतच जाणार होता, म्हणून लावण्याने मध्यस्थी केली. काकू आई, आता समजलं ना कारण? चला बरं आता,
इतर वेळी आपण नाश्त्याची वाट पाहत असतो, पण आज नाश्ता आपली वाट पाहत आहे की अजून कोणी कसं आलं नाही आपल्याला खायला. लावण्या नाटकीपणे म्हणाली. तिच्या आवाजाने सगळेजण तिच्याकडे पाहत होते, कारण बोलताना तिचे हावभाव लहान मुलीसारखे होते. तिच्याकडे पाहिल्यावर सर्वांना वेगळंच समाधान मिळालं होतं. मग पुन्हा यशोदाबाईंनी नमिताकडे पाहिलं. शीख या मुलीकडून काहीतरी नमिता. सकाळी सकाळी सर्वांची पोटं कशी भरतील याचा विचार करून स्वयंपाकघरात राबत आहे. आणि एक तू आहेस, जिला चहा तिच्या अंथरुणावर हवा आहे. यशोदाबाईंनी तिला एक टोमणा मारलाच आणि मगच त्या डायनिंग एरियाकडे निघाल्या. सावित्रीबाईंनी नमिताकडे पाहिलं. लवकर तयार होऊन खाली ये, नाहीतर पुन्हा वहिनीसाहेब रागवतील. आम्ही तोपर्यंत बसतो. सावित्रीबाई तिच्याकडे पाहून म्हणाल्या आणि डायनिंग एरियाकडे निघून गेल्या. यशोदाबाईंच्या भीतीने नमिताही लगेच पळत आपल्या खोलीत गेली. गेल्यानंतर तिने दरवाजा आतून लावून घेतला. कशाला आली आहे ही म्हातारी इथे? सुखाने जगायचं म्हटलं तर काही ना काही सुरूच आहे. गुपचूप आपल्या घरी बसायचं तर इथे दुसऱ्यांच्या घरी येऊन त्रास देत असते. आता मला माझा लॅपटॉप जरा सांभाळून ठेवावा लागेल, कारण ही गरगर फिरणारी भिंगरी माझ्या लॅपटॉप पर्यंतही पोहोचू शकते. स्वतःशीच बडबडत तिने आधी तिचा लॅपटॉप सुरक्षित ठिकाणी ठेवला. मग कपाटातून पिवळ्या रंगाची एक साडी काढली आणि लगेच अंघोळीसाठी निघून गेली. प्रणव मोबाईल मध्ये काहीतरी करताना दिसत होता. रिद्धिमा ज्या खोलीत होती त्या खोलीचा दरवाजा आता बाहेरूनही बंद ठेवलेला होता. तिची सध्या गरज नव्हती आणि तिने पळून जाण्याचाही प्रयत्न करू नये म्हणून त्याने बाहेरून दरवाजा बंद केला होता. जेव्हा जेवायला द्यायचं असेल तेव्हाच तो दार उघडत होता. तीही विरोध करत नव्हती, कारण तिची बहीण त्याच्या ताब्यात होती. सध्या तो मोबाईल मध्ये काहीतरी करत होता. काही हातात येत का नाही आहे? या श्रद्धाने तिथे जाऊन काही घोळ तर नाही ना घातला? प्रणव रात्रीपासूनच्या सगळ्या रेकॉर्डिंग्स चेक करत होता. रात्री जे बोलणं झालं होतं तेवढं शेवटचं दिसत होतं. त्यानंतर कोणीही तिच्याशी काही बोललं असा रेकॉर्डच नव्हता. रात्री कोणी तिच्याशी वेगळं काही बोललेलं दिसतच नाही. सकाळी तरी आलीच असणार ना बाहेर, तरी काही दिसत नाही. प्रणव हातातला मोबाईल सोफ्यावर आदळत चिडून म्हणाला. नशीब तो मोबाईल जमिनीवर आदळला नव्हता, नाहीतर तुकडेच झाले असते. त्याने थोडा वेळ विचार करून लगेच तिला फोन लावला. काहीच सेकंदात तिकडून फोन उचलला गेला. हॅलो. तिने तिकडून हॅलो केलं तसा तो चिडला. तिथे जाऊन झोपा काढत आहेस की काय? कुठे आहेस तू सकाळपासून? सकाळची काहीच अपडेट ऐकायला मिळाली नाही मला. काय चालू आहे तिथे? त्याने चिडून विचारलं. मी खोलीतून बाहेर गेले नाही अजून, कारण विक्रांत साहेबांच्या मोठ्या वहिनी साहेब आल्या आहेत. स्वभावाने फार कडक आहेत. मी जर बाहेर गेले तर मला कच्चं खाऊन टाकतील त्या. तू त्यांच्या पूर्ण परिवाराला ओळखतोस, मग त्याने ओळखतच असशील. श्रद्धाने माहिती दिली तर इकडे त्याने डोक्याला हात लावला. चांगलीच माहीत आहे ती म्हातारी कशी आहे ते. तिच्या वाकड्यात कोणीही शिरू शकत नाही. हैराण करून सोडते पार आपल्या कडक स्वभावाने. प्रणवला यशोदाबाईंचा स्वभाव माहीत होता. जर तो शिवायच्या संपूर्ण कुटुंबाला ओळखत होता तर मग त्याला यशोदाबाईंची सुद्धा माहिती होतीच. त्यांच्याबद्दल तो फक्त ऐकून होता, त्यांचा फोटो पाहिला होता, पण समोरासमोर असं प्रत्यक्षात पाहणं झालं नव्हतं. ते सोड, कधी जाणार आहे ती म्हातारी काही समजलं का? त्याने आपला पुढचा प्रश्न विचारला. नाही माहीत. जाणून घेण्यासाठी मला बाहेर जावं लागेल. आणि तू आता सारखं सारखं मला फोन करू नकोस. कोणी पाहिलं किंवा ऐकलं तर मला लगेच घरातून बाहेर काढून देतील. तुझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. श्रद्धा त्याच्या वारंवार येणाऱ्या फोन बद्दल म्हणाली. भलेही घरात सगळ्यांना माहित होतं, पण ही त्याला फक्त भीती दाखवत होती. मला हौस नाही तुला फोन करण्याची. तिथली अपडेट मला मिळाली नाही म्हणून फोन केला होता.
आता पटकन बाहेर जा आणि तिथे काय सुरू आहे ते मला ऐकू दे. प्रणव तिच्या बोलण्यावर चिडून म्हणाला. तिनेही मग पुढे काहीच न बोलता फोन ठेवून दिला. उठून एकदा तिने स्वतःला आरशात पाहिलं. आलात का बाई साहेबांनो? या या, आरतीचं ताट आणू का ओवाळायला? एकीकडून नमिता आणि एकीकडून श्रद्धाला तिथे येताना पाहून यशोदाबाईंनी खोचक स्वरात विचारलं. त्यांच्या आवाजाने दोघीही दचकल्या होत्या. वहिनी साहेब, जाऊ द्या ना आता. न राहून सावित्रीबाई विनंतीच्या सुरात म्हणाल्या. नंतर नमिता किती तांडव करणार होती हे त्यांना माहित होतं. यात बाकीच्यांना कोणाला नाही, पण सिद्धांतला त्रास होणार होता. कारण कोणाचाही आणि कसलाही राग आला की नमिता तिच्या नवऱ्यावरच काढायची. तिच्या स्वभावाने घरातले सगळेच त्रस्त होते, पण एका सासूचं कर्तव्य म्हणून त्या नेहमी सांभाळून घेत होत्या. बरं बाई, तुझ्या सुनेला नाही बोलत मी काही, पण ही आलेली पोर काय ग? तू इथे मोलकरीण म्हणून आली आहेस ना? इतका उशीर लागतो का खोलीतून बाहेर यायला? घरातली कामं कोण करणार? यशोदाबाईंनी ओरडून श्रद्धाला विचारलं. बाकी सगळेजण त्यांच्या त्या दराराकडे पाहत होते. यशोदाबाईंना आधीच सगळी हकीकत माहीत असल्याने कसं आणि काय वागायचं हे त्यांना समजलं होतं. माफ करा मोठे बाईसाहेब, जरा डोकं दुखत होतं म्हणून उशिरा उठले होते, तिने मान खाली घालून सांगितलं. मग ठीक आहे, आता बरं वाटत असेल तर कामाला लाग. माझ्यासाठी गरम पाणी तयार कर आणि गरम पाण्याच्या पिशवीत भरून आण. प्रवासाने पाय खूप दुखत आहेत माझे, तर शेकायचे आहेत. लवकर आणशील, नाहीतर आता सांगितलं आणि तुम्ही आणून द्याल रात्रीपर्यंत. यशोदाबाईंनी टोमणा मारला. मग ती लगेच स्वयंपाक खोलीत गेली आणि गॅसवर पाणी गरम करण्यासाठी चढवलं. तोपर्यंत यशोदाबाई इकडे आल्यावर नेहमी ज्या खोलीत राहायच्या त्या खोलीमध्ये गेल्या होत्या. जाताना त्यांनी लावण्याला सुद्धा यायला सांगितलं होतं. लावण्याला त्यांना जाणून घ्यायचं होतं. तिच्याशी थोड्या गप्पा मारल्या की आपोआप आपण तिला समजून घेऊ असं त्यांना वाटलं. 5 मिनिटांनी लावण्या आणि श्रद्धा दोघी सोबतच तिथे आल्या. आणि इकडे ती पिशवी, यशोदाबाई हात पुढे करत म्हणाल्या. श्रद्धाने लगेच गरम पाण्याची पिशवी त्यांच्या हातात दिली. मग ती यशोदाबाई आणि लावण्याला हलकाच इशारा करून तिथून निघून गेली. कारण त्या दोघींना जर काही महत्वाचं बोलायचं असेल तर त्या लॉकेटमुळे अडथळा नको होता. पाण्याची पिशवी यशोदाबाईंनी एका पायावर ठेवली तेव्हा कुठे त्यांना जरा बरं वाटलं. बरं वाटलं ग खूप, त्या लावण्याकडे पाहून म्हणाल्या. गरम पाण्याने पायांची शिरा मोकळ्या होतात काकू आई, त्यामुळे तुम्हाला लगेच बरं वाटलं. तुम्ही आता असे पाय शेकून घ्या. शेकून झाल्यावर थोड्या वेळाने मी तुमच्या पायांना तेलाने मालिश करून देते. लावण्या हळूहळू त्यांचा दुसरा पाय चेपत म्हणाली. खूप गुणाची आहेस ग. ती नमिता आजपर्यंत कधी माझ्याशी अशी वागली नाही. काय आहे माहित नाही त्या पोरीच्या डोक्यात. घरात कोणीशी व्यवस्थित वागत नाही. सावित्री कशी तिला सहन करते माहित नाही. यशोदाबाईंना सगळ्यात जास्त काळजी सावित्रीबाईंची वाटत होती. एक मोठी जाऊ म्हणून त्यांनी नेहमी त्यांच्यावर दादागिरी केली असेल, पण काळजीही तेवढीच घेतली होती. कधी त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं की यशोदाबाई त्यांना खुलवण्याचा प्रयत्न करत असायच्या. त्यांचं बोलणं ऐकून लावण्य हसली. एखाद्याचा स्वभावच तसा असतो काकू आई. सगळेजण सारखे नसतात. घरात कोणी ना कोणी वाकडं असलेलं चांगलं असतं, तेव्हाच तर संसारात मजा येते. लावण्य हसत म्हणाली. त्यावर त्याही नकारार्थी मान हलवत हसायला लागल्या. बरं मला सांग, ही मुलगी खरंच आपल्या बाजूने आहे ना? नंतर पलटून वाढ तर नाही ना करणार? तसं काही जर हिने केलं ना तर मी सोडणार नाही तिला. तसाही मला आता तिच्यावर विश्वास राहिला नाही.
बरीच उलथापालत केली आहे तिने आपल्या घरात. यशोदाबाईंची खबरदारी घेण्याची आधीपासूनच सवय होती. आताही त्यांना श्रद्धावर विश्वास ठेवावा वाटत नव्हता. ती खरंच आपल्या बाजूने आहे की नाही हे पडताळणं त्यांना गरजेचं वाटलं. ती खरं बोलली की खोटं बोलली माहीत नाही काकूआई, पण आपण आपल्या बाजूने खबरदारी घेऊया. तिला घरातल्या काही महत्वाच्या गोष्टी आपण कळू देणार नाही आहोत. तिला शक्यतो घरातल्या गोष्टींपासून लांब ठेवण्याचाच माझा प्रयत्न आहे. लावण्यालाही त्यांचं म्हणणं पटत होतं. मात्र त्यांनी बोलण्यापूर्वीच तिचं आणि शिवायचं यावर बोलणं झालेलं होतं. मग ठीक आहे, एक बोलू का? जरा माझ्या मनात शंका आहे म्हणून म्हटलं एखाद्या समजदार व्यक्तीशी बोलावं. तुझी सासू तर काही ऐकणार नाही, कारण तिला तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर अतूट विश्वास आहे. विक्रांत आणि सिद्धांची मी या विषयावर बोलू शकत नाही, आणि तुझा नवरा तो तर बोलूच देणार नाही. यशोदाबाई सर्वांच्या विरोधात तक्रार करत म्हणाल्या. हो बोला ना काकूआई, कशाबद्दल शंका आहे तुमच्या मनात? तिलाही आता त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचं होतं. तशाही यशोदाबाई मोकळ्या स्वभावाच्या आहेत हे तिला आतापर्यंत समजलं होतं. मला अशी शंका आहे की सिद्धांच्या अवस्थेमागे ती नमिता आहे. जशा त्या म्हणाल्या तसे लावण्याचे डोळे मोठे झाले. तुम्हाला असं का वाटतं काकूआई? म्हणजे त्या स्वतःलाच मुलगा होऊ देणार नाहीत? तिने त्यामागचं कारण विचारलं. मला असं वाटतं कारण त्या मुलीला अजिबात माझ्या लेकरात रस नाही. जेव्हा पाहावं तेव्हा त्याच्याशी वाईट वागत असते. मला तरी वाटतं की त्याच्याकडून तिला मूल नको आहे, म्हणून तिने त्याच्यासोबत काही केलं असणार, किंवा मग ती स्वतः प्रणवशी हात मिळवणी करून या घरात आली असणार. यशोदाबाईंनी त्यामागचं कारण सांगितलं. तशी लावण्या विचारात हरवली. काही क्षण ती विचार करत राहिली. तुला पण वाटतं का तसं? तिला विचार करताना पाहून त्यांनी विचारलं. तिने भानावर येत त्यांच्याकडे पाहिलं. मात्र आता ती हो की नाही हे कसं सांगू शकणार होती? त्यांच्याकडे तसा कुठलाच पुरावा नव्हता, आणि नमिताकडूनही पाहिजे तसं लक्षण दिसत नव्हतं. विचार न करता आपण उत्तर देणं आणि यावर चर्चा करणं तिला योग्य वाटत नव्हतं. नाही हो काकूआई, मला तरी तसं काही वाटत नाही. तसं काही असतं तर आतापर्यंत कोणाच्या ना कोणाच्या नजरेत आलंच असतं. आपण त्याबद्दल चर्चा करणं योग्य नाही. जर आईंनी ऐकलं तर त्यांना त्रास होईल. प्रणव कोणत्या मार्गाने भैयांसोबत असं वाईट वागत आहे याचा तपास आपण करणारच आहोत. तोपर्यंत कुठल्याही निकषापर्यंत पोहोचणं योग्य नाही. लावण्याने सौम्य भाषेत विषय आवरता घेतला. तिची तल्लखता यशोदाबाईंनाही आवडली. तिच्या ऐवजी नमिता असती तर तिने लगेच स्वतःचं मत एकाचे 2 करून मांडलं असतं. बरोबर आहे तुझं. यशोदाबाई किंचित हसून होकारार्थी मान हलवत म्हणाल्या. आता तुम्ही थोडा वेळ आराम करा. मी थोड्या वेळाने येऊन तुमच्या पायांना मालिश करून देईन. तोपर्यंत बाहेर काही काम असेल तर आवरून येते. उद्यापासून हॉटेल जॉईन करण्याचा विचार आहे. त्याचीही तयारी करायची आहे. लावण्या त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणाली. चांगलं आहे ग. आमच्या वेळी तर काय फक्त चूल आणि मूल. तुम्हाला तरी मोकळीक हवी. घरातील स्त्रियांकडूनही आर्थिक बाजू असली की अडीअडचणीत कामी येतं. माझ्या नारायणीलाही मी अशीच मोकळीक दिली आहे बघ. कमावते काहीतरी तर संसाराला हातभार लागतो. तसं तर आपल्याला काही कमी नाही म्हणा, पण स्वतःच काही असल्यावर खूप आनंद मिळतो. यशोदाबाई तिच्याशी मोकळ्या बोलत होत्या. त्यांचा स्वभाव, त्यांचे विचार लावण्याला आवडले होते. विचारांच्या बाबतीत त्या सावित्रीबाईंसारख्याच होत्या. हो ना काकूआई, हाच विचार करून मी माझ्या करिअरला सुरुवात केली आहे. मला स्वयंपाकाची अगदी लहानपणापासून आवड होती. माझी आई ओरडून ओरडून मला बाजूला, पण मी काही लुडबुड केल्याशिवाय राहत नव्हते.
मी हे पक्क सांगते, जर आज तुम्ही माझ्या आईच्या हातचा नाश्ता खाल्ला असता ना, तर माझ्या हातच्या नाश्त्याला दूर लोटलं असतं तुम्ही. हे सगळं बोलताना अचानक लावण्याचे हसता हसता डोळे भरून आले. यशोदाबाईंच्या ते लक्षात आलं. त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. ती त्यांच्याकडे पाहून किंचित हसली. सावित्री आहे, मी आहे. तुला तुझ्या आईची आठवण येऊ देणार नाही आम्ही. यशोदाबाई प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. मग त्यांनी तिचं डोकं आपल्या छातीला टेकवलं. तिनेही मूकपणे आपले अश्रू गाळले आणि मग दोघीही एकमेकींपासून बाजूला झाल्या. तुम्ही आराम करा काकूआई, मी येते थोड्या वेळाने, अशी म्हणत लावण्या खोलीतून बाहेर पडली. खूप गुणाचं लेकरू आहे. तिला पाहिलं की पूर्वीची सावित्री आठवते. तीही अशीच आहे आपुलकी दाखवणारी. फक्त मला थोडी घाबरते. अशा स्वतःशीच बोलून यशोदाबाई गालात हसल्या. नमिताने लावण्याला यशोदाबाईंच्या खोलीतून बाहेर पडताना पाहिलं. तिची आणि त्यांची वाढत असलेली जवळीकता तिला खटकली. मनातल्या मनात चरफडली. हातांच्या मुठी रागाने जोरात आवळल्या. एक ना एक दिवस या भटक भवानीला मी या घरातून बाहेर काढून फेकणारच. नेहमीच नेहमीच चांगलं करते, सगळ्यांशी प्रेमाने वागते. सगळेजण माझी आणि तिची तुलना करत राहतात. यात नेहमी तिचंच पारड जड होतं. जिथे माझी सासूही त्या म्हातारीला घाबरते, तिथे ही मुलगी म्हातारीच्या गळ्यात गळा घालून बसते. डोक्यात चालली आहे ती माझ्या. लवकरात लवकर हिचा काटा काढावा लागेल, नाहीतर ही माझं पितळ उघड पाडेल. नमिता रागात तिच्याकडे पाहत मनातल्या मनात म्हणाली. आता या नमिताचं कसलं पितळ आहे जे उघड पडण्याची तिला भीती आहे? यशोदाबाईंचा अंदाज बरोबर तर नाही ना? कळेलच पुढे. तोपर्यंत हा भाग कसा वाटला हे आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. पुढील अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.